नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या एस-वाय बी-कॉमचा फॉर्म 212 पेपर असणार आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील हा असणार आहे पेपर. मित्रांनो, तुम्हाला जर का आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे, नोट्स वगैरे पाहिजे असेल, तर आपलं एडुटॉक ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती उपलब्ध. यावर तुम्हाला कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही घेऊ शकता, पॅकेज घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चनसोबत तुम्हाला नोट्स वगैरे मिळतील आणि आय-एम-पी क्वेश्चन तुम्हाला 2 पी-डी-एफ मिळतील. त्यापैकी तुम्ही कोणतेही पी-डी-एफ केले, तरी तुम्ही चांगल्या गुणांनी पास होऊ शकता. ठीक आहे. आणि कोर्सची फी आहे फक्त मित्रांनो ₹50. तर ज्याला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. लिमिटेड लिमिटेड ऑफर आहे. ठीक आहे. तर ज्याला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. फक्त ₹50 फी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला कॉम 212 एस-वाय बी-कॉम मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोघांचे आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ही पी-डी-एफ बघू शकता. माझ्याकडे बघा 6 पेजेसची पी-डी-एफ आहे आणि अजून 3 पेजेसची पी-डी-एफ आहे. तर तुम्हाला मी याच्यामध्ये आय-एम-पी क्वेश्चन्स सांगणार आहे. तर ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आता ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे त्याने प्ले स्टोअरवरून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ओके. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भागीदारीचे संस्थेचे जे काही 5 फायदे आहेत तुम्हाला सांगायचे आहेत. भागीदारी संस्थेचे 5 फायदे. राईट 5 ॲडव्हांटेजेस ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिपमध्ये जे काही बिझनेस वगैरे चालू करतात, त्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. स्थानिकीकरण म्हणजे काय आणि स्थानिकीकरणाचे तुम्हाला कोणतेही 3 फायदे सांगायचे आहेत. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ लोकलायझेशन? राईट 3 ॲडव्हांटेजेस ऑफ लोकलायझेशन. नंतर आहे उद्योगाच्या विकेंद्रीकरणाच्या महाराष्ट्र सरकारचे धोरण स्पष्ट करायचे आहेत. उद्योगाच्या विकेंद्रीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे धोरण. एक्सप्लेन द महाराष्ट्र गव्हर्नमेंट पॉलिसी फॉर डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्री. नंतर आहे लघु उद्योगातील अर्थपुरवठ्याचे तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे आहेत. राईट 5 फायनान्शियल प्रॉब्लेम्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. उद्योगाच्या आकारमानावर परिणाम करणारे तुम्हाला 5 घटक लिहायचे आहेत. राईट 5 फॅक्टर्स अफेक्टिंग साईज ऑफ इंडस्ट्री. औद्योगिक संयोगाचे तुम्हाला 5 तोटे लिहायचे आहेत. राईट 5 डिसएडव्हांटेजेस ऑफ इंडस्ट्रियल कॉम्बिनेशन. नंतर आहे स्थिर भांडवल म्हणजे काय? स्थिर भांडवलाचे तुम्हाला प्रमाण निश्चित करण्याचे 3 घटक लिहायचे आहेत. व्हॉट इज फिक्स कॅपिटल, ज्याला आपण म्हणतो स्थिर भांडवल. राईट एनी 3 फॅक्टर्स डिसाइडिंग द प्रॉपर्टेशन ऑफ फिक्स कॅपिटल. अल्प भांडवलीकरणाचे तुम्हाला परिणाम लिहायचे आहेत. राईट इफेक्ट्स ऑफ अंडर कॅपिटलायझेशन, त्याला आपण काय म्हणतो अल्प भांडवलीकरण. परमंडळाला ठेवीमुळे होणारे फायदे तुम्हाला सांगायचे आहेत. राईट 5 ॲडव्हांटेजेस ऑफ डिपॉझिट्स टू कंपनीज. जागतिक बँकेचे कार्य तुम्हाला लिहायचे आहेत. राईट द फंक्शन्स ऑफ वर्ल्ड बँक. शास्त्रीय व्यवस्थापनाची सूत्रे लिहायची आहेत. राईट द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. शास्त्रीय व्यवस्थापनाचे तुम्हाला तोटे लिहायचे आहेत. राईट द डिसएडव्हांटेजेस ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. एकल व्यापाराचे 5 फायदे तुम्हाला लिहायचे आहेत. राईट 5 ॲडव्हांटेजेस ऑफ सोल ट्रेड. भागीदारांचे तुम्हाला 5 प्रकार लिहायचे आहेत. राईट 5 टाइप्स ऑफ पार्टनर्स. नंतर आहे लघु उद्योगाचे अर्थव्यवस्थेत तुम्हाला महत्त्व स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द रोल ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन इकॉनॉमी. जिल्हा उद्योग केंद्राची 5 कार्य लिहायची आहेत. राईट 5 फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर. औद्योगिक संयोगाची 5 कारणे लिहायची आहेत. राईट 5 कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल कॉम्बिनेशन. भांडवलाच्या आकारावर तुम्हाला प्रभाव टाकणारे घटक लिहायचे आहेत. राईट द फॅक्टर्स डिटरमाइनिंग द साईज ऑफ कॅपिटल. अग्रहक्क भागांचे तुम्हाला प्रकार लिहायचे आहेत. राईट टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स. शास्त्रीय व्यवस्थापनाचे तुम्हाला सूत्र लिहायचे आहेत. राईट द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. नंतर आहे औद्योगिकरण म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण मिनिंग ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. मोठ्या उद्योगांचे विपणनविषयक फायदे लिहायचे आहेत. एक्सप्लेन द मार्केटिंग ॲडव्हांटेजेस ऑफ लार्ज ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे काही आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये हेल्प करतील. तर ज्यांना कोणाला सर्व आय-एम-पी क्वेश्चन्स आणि सर्व पी-डी-एफ पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला A2 टॉक परीक्षेत अभ्यास हे तुम्ही डाउनलोड करू शकता. याची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ॲप घेऊ शकता आणि त्यामध्ये कोर्स जो आहे मित्रांनो, तो फक्त ₹50 ला आहे. तर ज्यांना गरज आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, तर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल. यामध्ये लाईव्हमध्ये आपण रोज संध्याकाळी लेक्चर घेत असतो. ज्यामध्ये तुम्हाला मी उद्याच्या पेपरमध्ये येणारे आय-एम-पी क्वेश्चन्स, त्याबद्दल डिस्कशन्स, महत्त्वाचे पॉईंट्स, काही अपडेट, तुमच्यासोबत डिस्कशन वगैरे याच्यामध्ये होत असतं. तर ते आपण रोज संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह लेक्चरमध्ये घेतो. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल ज्यावेळेस लाईव्ह आपलं चालू होईल त्यावेळेस. ठीक आहे. रोज संध्याकाळी आपलं 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतं. नंतर आहे व्हिडिओज. तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये जर तुम्ही आले, तुम्हाला बघा इथं आज अपलोड केलेले सर्व व्हिडिओज तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि तुम्ही जर मित्रांनो थोडं खाली आले, तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये बघा तुम्हाला किंवा तुम्ही इथं वरती सर्च करू शकता व्हिडिओजमध्ये. सर्चवर क्लिक करून तुम्ही जे आहे ABCID सर्च करू शकता. तर मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की ABCID आता कंपल्सरी केला आहे. तर तुमच्याकडे ABCID अजून नसेल तर सर्वांनी ABCID काढून घ्या. यामध्ये तुम्हाला जे आहे जवळपास डिजिलॉकरचं जे आपलं ॲप्लिकेशन असेल किंवा वेबसाईट असेल,
तर वेबसाईटवरती किंवा ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही जे आहे ए-बी-सी-आय-डी बनवू शकता. 2-3 सोप्या-सोप्या स्टेप आहेत. ए-बी-सी-आय-डी सर्च करायचं. नंतर तुम्हाला वरती तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा, तुमचं नाव टाकायचं. त्यानंतर तुमचं कॉलेज टाकायचं, स्टडी सेंटर युनिव्हर्सिटी टाकायची. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी इंग्लिशसाठी टाकायचं. जर मराठीमध्ये असेल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असं मराठीमध्ये सर्च करायचं. ठीक आहे. नंतर तुम्ही काही मिनिटामध्ये 2 ते 3 मिनिटामध्ये ए-बी-सी-आय-डी बनवू शकता. नंतर बघा मित्रांनो, व्हॉईस इमेजचा पेपर कशाप्रकारे लिहायचा, मुद्दे कसे मांडायचे, काय लिहायचे आणि पेपर कशाप्रकारे तपासला जातो. तर हा एक बघा आपल्या एक विद्यार्थिनी आहे. ठीक आहे. तिचा हा पेपर आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता तिने कशाप्रकारे मुद्दे मांडलेले आहेत. तिची फोटोकॉपी आली होती कमी मार्क पडल्यामुळे. तर तुम्ही बघू शकता कसे पेपर तपासला जातो, कोणत्या मुद्द्याला किती मार्क मिळतात, कोणत्या पेपरला किती मार्क मिळतात. तुम्ही जे आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघू शकता. व्हॉईस इमेजचा पेपर कसा लिहायचा. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि सर्वांनी आय-एम-पी क्वेश्चन जे आहेत, भागीदारावर तुम्हाला सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे, ज्याला आपण पार्टनरशिप फर्म म्हणतो. त्याच्यानंतर बघा उद्योगावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. लघु उद्योग, कठोर उद्योग वगैरे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. उद्योगाच्या आकारमानावर परिणामाचे घटक, औद्योगिक संयोग, औद्योगिक उद्योग यावर तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत. स्थिर भांडवल, नंतर आहे याच्यामध्ये बघा जागतिक बँका, शास्त्रीय व्यवस्थापनाचे तोटे, फायदे, एकल व्यापार. एकल म्हणजे काय आपण त्याला म्हणतो सोल ट्रेड म्हणतो, इंडिव्हिज्युअल बिझनेस बरोबर. म्हणजे एखाद्याचा शॉप असेल त्याचा मालक तो एकटाच असतो. नंतर भागीदारांचे प्रकार ज्याला आपण टाइप्स ऑफ पार्टनर म्हणतो. लघु उद्योग, कठोर उद्योग, परत औद्योगिक संयोग, बँका. ठीक आहे. यावर तुम्हाला जास्त प्रश्न येतील ते तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स पाहिजे असेल फक्त ₹50 फी आहे. शेवटची ऑफर आहे आता. ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे तुम्ही ॲपमध्ये कोर्स घेऊ शकता. तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकता ए टू टॉक परीक्षित अभ्यास किंवा तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपला जो ॲप आहे ते डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.